नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आनंदीची आता किचनमध्ये सगळी तयारी सुरू असते। डायनिंग टेबलवर आता ती नाश्ता वगैरे सगळं काही आवरत असते आणि तेवढ्यात मात्र भाग्या आणि प्राजक्ता तेथे येतात। आनंदीला आवाज देतात की आनंदी, अगं ओळख बरं, तुला भेटायला कोण आलेलं आहे। आणि तेवढ्यात मात्र आनंदी बरोबर ओळखते आणि म्हणते की भाग्या, प्राजक्ता। आनंदी विचारते की तुम्ही इथे? तर भाग्या म्हणते की हो, वट सावित्रीचं वाण तुला द्यायला आलो। अगं सायलीताईने खास तुझ्यासाठी वाण पाठवलेलं आहे। तेव्हा तर ते पूजेचं ताट आहे, तर ते आनंदीला देतात। तर आनंदी खुश होते, स्वीकारते आणि म्हणते सायलीताईने, खरंच सायलीताईला माझी किती काळजी आहे। मला तर असं वाटलं होतं की ह्या नवीन संसारामध्ये मी एकटीच पडली। त्यावरती भाग्य म्हणते की तू वेडी आहेस का? हे बघ आनंदी, आम्हाला सगळं माहिती आहे तुझ्या ह्या नवीन आयुष्यामध्ये आणि ह्या संसारामध्ये खूप चढ उतार सुरू आहेत। आणि हे बघ, जसं नाव तुझं आनंदी आहे तसंच तुझा स्वभाव आहे, त्यामुळे तू ह्या सगळ्या संकटावर मात करून पुढे जाशील, आम्हाला याची पूर्ण खात्री आहे। त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की हो, अगदी बरोबर आहे। आणि सायलीताई काय म्हणते आठवत असेल की अगदी संकटावर रडायचं नाही तर लढायचं आहे। मग हे बघ आनंदी, आपण सुद्धा एकदम तसंच वागायचं। तेव्हा आनंदीला खूपच आनंद होतो, आनंदी खुश होते। भाग्य म्हणते की हे बघ, देव जेव्हा आपल्याकडून एक गोष्टी हिरावून घेतो तेव्हा त्या बदल्यात 4 चांगल्या गोष्टी आपल्याला देतोय। आणि हे बघ, आज आनंदी तुझ्याकडे दृष्टी नसली म्हणून काय झालं, कारण तुझा जगण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो सकारात्मक आणि आनंदी आहे आणि हा सुद्धा आता नवीन दृष्टिकोन आहे, तर तुझा हा नवीन संसार नक्की खुलेल, असे प्राजक्त खुशच सांगते। आणि हे बघ, तू तुझ्या अगदी या स्वभावाने सगळ्या घराला जिंकून घेशील, ते पण प्रेमाने आणि मायेने, आणि या निंबाळकरांच्या घराला प्रेमाने आणि मायेने नक्की गुमशील, याची पूर्ण आम्हाला खात्री आहे। तेवढ्यात आनंदी हे ऐकून खूप खुश होते। आनंदी म्हणते की थँक्यू, मला खरंच हे शब्द ऐकण्याची खूप गरज होती। आणि मला सांगा की तुम्ही दोघी इतक्या खंबीर आहात, कोणत्याही परिस्थितीला अगदी धैर्याने तुम्ही सामोरे जातात, आणि तुमच्यासारख्या जर खमक्या बहिणी माझ्या पाठीशी असेल तर मी कसे हरू शकेल बरं? त्यावरती भाग्य म्हणते की अगं हे बघ, आमचं का कौतुक करते? त्यावरती आता लगेच प्राजक्त म्हणते की नाही, कौतुक नाही तर मनापासून खरंच कौतुक करत आहे। आणि आनंदी म्हणते की हे बघा, देवाकडे फक्त माझी आता एकच प्रार्थना आहे की लवकरात लवकर तुमच्या दोघींची लग्न ठरवून दे आणि तुम्हाला दोघींना मात्र खूप प्रेम करणारे आणि साथ देणारे जोडीदार मिळून दे। प्राजक्ता म्हणते की आनंदी, अगं आत्ताच कुठे आमचं? त्यावरती आनंदी म्हणते की आत्ताच कुठे नाही, अगं हे बघ माझं ऐका, पुढच्या वटपौर्णिमेला मात्र आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आता नटून थटून ही पूजा करूयात, तुम्ही तुमच्या नवऱ्यांसाठी आणि मी मालक साहेबांसाठी। त्यावरती भाग्य म्हणते की नक्कीच, पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी एकत्र वटपौर्णिमा नक्की साजरी करूयात। तेव्हा आनंदी म्हणते की हो, माझ्या कुटुंबासाठी आणि मालक साहेबांसाठी मी लढेल आणि हा माझा शब्द असेल। तेव्हा आनंदी, प्राजक्ता आणि भाग्य एकमेकींच्या मिठीत येऊन आता दोघी इतक्या खुश होतात आणि दोघी आनंदीच्या खांद्यावर डोकं ठेवून हसतात। इतका आनंद या तिघींना एकत्र भेटून होतो। त्यानंतर आनंदी मात्र आता युगंधरच्या रूम मध्ये असते आणि युगंधरला म्हणत असते की कोणता मार्ग सोपा असतो, कारण माझ्या वाटेत तर कायम काटेच आलेले आहेत। देवाने दृष्टी, किंवा युगंधर लगेच धक्क्याने मात्र आनंदीकडे पाहत असतो, परंतु आनंदी आता दृष्टी म्हटल्यानंतर थोडंसं सावरून घेते आणि म्हणते की मला मात्र देवाने दृष्टी दिलेली आहे या संकटाला सामोरे जाण्याची। ह्या संकटांना सुद्धा मी एक आव्हान म्हणून स्वीकारलेलं आहे। आणि हे बघा मालक साहेब, तुम्ही मला म्हणाला होतात की तुमच्या पर्सनल गोष्टीमध्ये मी दखल द्यायला नकोय, आणि ते मी मान्य केलेलं आहे। आणि हे बघा, माझी तुम्हाला एकच विनंती आहे की मला ही परिस्थिती मात्र योग्य पद्धतीने, माझ्या पद्धतीने हाताळून द्या। आणि आजपर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलेलं नाही, पहिल्यांदा मात्र मी आता ही गोष्ट तुम्हाला मागत आहे, आणि त्यासाठी मालक साहेब तुम्ही नकार देऊ नका। आणि हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, त्या 3ही मुलांना मी आपलंसं करून घेऊ, त्यांनाही आई नाही आणि मला सुद्धा आई नाही, मी त्यांना समजू शकते आणि त्यांचं दुःख सुद्धा समजू शकते, आणि मायेने मात्र त्यावर मलम सुद्धा लावू शकते। आणि हे बघा मालक साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा। आणि हे बघा मालक साहेब, तुम्ही नाश्ता करून घ्या, काही न खाल्ल्याशिवाय बाहेर पडू नका, असे बोलून आता आनंदी बाहेर आलेली असते। युगंधर तिच्याकडे पाहत असतो। त्यानंतर आता बाहेर आल्यानंतर पृथ्वी आता सुनीताच्या समोर उभा राहतो, आनंदी सुद्धा असते आणि सगळेजण उभे राहिलेले असतात। पृथ्वी विचारतो की सुनीता, मला खरोखर सांग की थालीपीठं कोणी बनवलेली आहेत? त्यावरती मात्र आता लगेच पृथ्वी तिच्याकडे पाहत असतो आणि विचारतो की तुझं नाव काय आहे? तेव्हा लगेच आता आनंदी तिचं नाव सांगते की आनंदी। शिल्पाचं जळफाट होतो। त्यावरती मात्र आता लगेच तो विचारतो की आनंदी, मला एक गोष्ट सांग, तुझं आणि माझ्या आईचं काही कनेक्शन होतं का?
आता हे ऐकल्यानंतर मात्र माई आणि बापू पाहत असतात, परंतु शिल्पाचा इतका जळफळाट होतो. शिल्पा म्हणते की पृथ्वी, अरे तू काय बोलतोस? अरे ती आपल्या घरातील नोकर आहे. त्यावरती पृथ्वी रागानेच आत्याला म्हणतो की आत्या, एक मिनिट. आत्या, अगं थालीपीठ खाऊन मात्र मला माझ्या आईच्या हातच्या चवीची आठवण झाली. आणि आनंदीला सुद्धा तो अगदी प्रेमाने हे सर्व बोलत आहे. एक सेकंद मला असं वाटलं की आई मला गरम गरम थालीपीठ बनवून पाठवते म्हणून. तुझ्या हाताला मात्र माझ्या आईच्या हातची चव आहे आनंदी. म्हणून आता पृथ्वी सुद्धा इतकं कौतुक करत आहे आणि मितालीला सुद्धा तेच वाटतं. आपल्या आईची हातची चव आनंदीला हे म्हणजे ऐकून आणि बघून आणि खाऊन त्यांना खूप आनंद होतो. तेव्हा आनंदीला सुद्धा खूप आनंद होतो, कारण आनंदी गालातल्या गालात खुश होत हसत असते. त्यावरती मिताली म्हणते की हो आनंदी, अगं दादा जे बोलतो ना ते अगदी खरं आहे. आमची आई सुद्धा सेम अशीच थालीपीठ बनवायची. तेव्हा आता विद्याधर गालाला हात लावत असतो, कारण त्याला हे बघवत नसतं की मुलं मात्र ह्या आनंदीच्या आहारी जातात. तेव्हा मिताली म्हणते की अगं आनंदी, आज तू जी थालीपीठ बनवली होती त्याला सेम चव होती ग. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हे बघ आनंदी, अगं तू माझ्यापेक्षा वयाने लहान दिसतेस, पण तुझी जर हरकत नसेल तर तुझा हात धरू शकतो का? तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र आता विद्याधरला खूपच धक्का बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा, परंतु शिल्पाला आता जास्त धक्का बसतो आणि माई बापू खुश होतात. शिल्पा लगेच म्हणते की पृथ्वी. तेव्हा आता पृथ्वी लगेच आनंदीचा हात धरतो आणि आपल्या कपाळाला लावतो. एक आईचा जसा एका मुलाने हात धरलेला आहे असं आनंदीला वाटतं, म्हणून तो आता डोळे बंद करून आता त्याला खूप छान वाटतं. तेव्हा लगेच मात्र आनंदीला इतका आनंद होतो, परंतु शिल्पा आणि विद्याधरचा इतका जळफळाट होत आहे, कारण त्यांचे चेहरेच तसे बघण्यासारखे होतात. तेव्हा आता मिताली सुद्धा दादा आणि त्याच्या हातातील हात धरून ती सुद्धा आपल्या कपाळी लावते आणि ती सुद्धा आता आपल्या कपाळी लावते. तिला सुद्धा खूप आनंद होतो, छान वाटतं, धन्य धन्य वाटतं. आपल्या आईचा हात धरला असा आहे असं त्यांना वाटत असतं. तेव्हा आनंदीला इतका आनंद होतो. आनंदीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेव्हा आता मिताली म्हणते की अगं आनंदी, तुला माहिती आहे का, आमची आई खरंच असं टेस्टी जेवण बनवायची. तेव्हा आम्ही तिचा हात धरायचो आणि असंच आमच्या कपाळी लावायचो आणि आज सुद्धा मला खरंच आईसारखं फिलिंग्स आलं. त्यावरती आता लगेच मिताली परत म्हणते की खरंच आज आम्ही आईला खूप मिस करतोय. आनंदी, थँक्यू बर का. तेव्हा आता पृथ्वीचे सुद्धा डोळे भरून येतात. पृथ्वी सुद्धा म्हणतो की हे बघ, आजपर्यंत मात्र आम्हाला असा एकही दिवस गेलेला नाही की आमच्या आईची आठवण आम्हाला आलेली नाही म्हणून. तर ना आमच्यासाठी अशक्य आहे. तेव्हा आता आनंदीच्या डोळ्यात पाणी येतं. आनंदी म्हणते की तुम्ही खरंच खूप नशिबान आहात, कारण तुमच्याकडे तुमच्या आईच्या आठवणी तरी आहेत. मला तर माझी आई सुद्धा आठवत नाही, कारण जेव्हा मी खूप लहान होते तेव्हाच माझे आई वडील गेले. आबांनी आम्हाला वाढवलं खरं, परंतु आईची जागा मात्र मीच घेऊ शकत नाही. म्हणजे हे बघा, आपल्या सगळ्यांचं दुःख सारखंच आहे. मी तुमचं दुःख समजू शकते. आणि हे बघा, आता यापुढे मात्र तुम्हाला कधी आईची आठवण आली, तिचं हातचं जर काही खावंसं वाटलं, मला नक्की सांगा, मी तुम्हाला बनवून देईल. तेव्हा मिताली आणि पृथ्वी यांना फारच आनंद होतो. तेव्हा लगेच आता शिल्पा रागाने म्हणते, काय सकाळी सकाळी तुम्ही हे रडगाणं सुरू केलं? आपलं काय ठरलेलं होतं? आपल्याला फिरायला जायचं होतं आणि मग काय झालं? चला जा बरं, लवकरात लवकर तयार व्हा. माई बापू तुम्ही सुद्धा तयार व्हा. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच आनंदी आणि सुनीता आतमध्ये जात असतात. विद्याधर सुद्धा आता तेथूनच जात आहे. पृथ्वी आणि मिताली हे सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत तयार होण्यासाठी आणि माई बापू सुद्धा. शिल्पा लगेच आता आनंदीला म्हणते की ए थालीपीठवाली. तेव्हा बिचारीला थांबावं लागतं. सुनीता लगेच आनंदीचा हात धरून थांबतात आणि हे बघ, मुलांची आई होण्याचा आव आणू नकोस. माझ्या मुलांच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस. त्यांना सांभाळण्यासाठी मी खंबीर आहे, नाहीतर गाठ माझीशी आहे, कळलं की? परत तुला समजावून सांगू. आणि सुनीताला म्हणते की ओ सुनीता राणी, काय हो माझं थोबड बघत बसणार आहात का तुम्ही? आणि चला कामाला लागा. त्यानंतर मात्र डॉक्टरनी धनश्रीच्या मोबाईलवर खूप वेळा फोन केलेला असतो. तर आता धनश्री बाजूला येते आणि हॅलो डॉक्टर, बोला ना. अहो काय झालं, तुम्ही मला खूप वेळाच फोन केला. तर डॉक्टर स्मिता म्हणतात की हे बघा धनश्री, आज मात्र तुला क्लिनिकमध्ये यायला जमेल का? त्यावरती धनश्री म्हणते की डॉक्टर, काही खास काम होतं का? तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की हो, खूप महत्त्वाचं काम होतं, तू अगोदर क्लिनिकला ये, आपण सविस्तर बोलूयात. तेव्हा धनश्री विचारते की पण डॉक्टर, तर डॉक्टर म्हणते की यावंच लागेल. धनश्री म्हणते की ठीक आहे येते आणि फोन ठेवते. धनश्रीला आता टेन्शन येतं. त्यानंतर मात्र आता इकडे आनंदीची साफसफाई सुरू असते. ती मात्र आता डायनिंग टेबलवर सगळी काही तयारी जेवणाची वगैरे करत असेल आणि तिचं मनात काहीतरी आता सुरू असतं. आणि तेवढ्यात मात्र आता नराधम विद्याधर तेथून जात असतो आणि तेथून जात असताना
त्याचं लक्ष मात्र आनंदीकडे जाते आणि लगेच मात्र तो आनंदीकडे रोमांटिक होऊन पाहत असतो. त्याला तर तेच हवं असतं, कधी आनंदी एकटी सापडेल. तेव्हा बिचारी आनंदी मात्र तिची साफसफाई काम सुरू असतं आणि हात तिच्या मागून येतो. तेव्हा तिच्या मागून येऊन मात्र तो तिच्या खांद्यावर लगेच आता आपलं चेहरा ठेवायला जातो आणि तिच्या खांद्याला स्पर्श करणार. तोच मात्र आनंदीच्या लक्षात येतं. आनंदीला कळतं त्याच्या तपकिरीच्या वासामुळे आणि लगेच आनंदी बाजूला होते. तेव्हा लगेच आता तो आनंदीचा हात धरतो आणि म्हणतो की अगं ग आनंदी, अगं काय असं आणि काय ग आनंदी, अगं घाबरून असं का पळ काढतेस, अगं कोण आहे, अगं मी आहे ना तुझा विद्याधर, अगं मला जरा तुझं कौतुक करून दे, अगं त्या पोरांनी केलं ना मग तसं मला सुद्धा काहीतरी करून दे ग, म्हणून तिचा हात धरतो. आनंदी मात्र आता घाबरलेली असते. ती हात हिसकावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु हा बळजबरीने तिचा हात धरतो आणि तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आनंदी रागाने आपला हात हिसकावून बाजूला घेते आणि रागाने म्हणते की हे बघा माझा हात सोडा, मला काम करून द्या, माझ्यापासून बाजूला व्हा. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणतो की त्या पोरांनी तुझा हात धरला ते तुला चालतं आणि मी तुझा हात धरला म्हणून काही पाप होतं का. आनंदीला फारच राग येत असतो. आनंदी रागाने म्हणते की मला जाऊन द्या आणि तो लगेच आता आनंदीला आडवा होतं, तिच्या अंगावर येत असतो आणि म्हणतो की अगं मी तुझं कौतुक करतोय. मात्र तो तिच्या अंगावर येऊन तिचा बळजबरीने हात धरतो आणि खूप जोरजोराने हसतो आणि म्हणतो की मी तर विसरलो होतो, कारण आता तू तर या घरातील नोकर आहेस आणि नोकराने कसं की मालकाची सेवा करायची असते. त्यावरती आनंदी रागाने म्हणते की मला सोडा नाहीतर मी जोरजोराने ओरडेल. तेव्हा आनंदी ओरडणार तोच लगेच मात्र हा तिचं तोंड दाबतो आणि तिला त्रास देत असतो. तर विद्याधर म्हणतो की काय करशील तुझ्या ओरडण्याने मात्र युगंधर बाहेर येईल का आणि मग आमच्यात भांडण सुरू होईल. आणि ते ऐकून मात्र तो पृथ्वी सुद्धा बाहेर येईल आणि परत मात्र त्या दोघांचं भांडण होईल आणि सगळी बोंबाबोंब होईल. आणि हे बघ आता त्या दोघांचं भांडण झालं तर हे फक्त भांडण तुझ्यामुळे होईल, मग तुला चालेल का ते दोघांचं भांडण झालेलं. आणि तेवढ्यात मात्र आनंदी खूप जोरजोराने ओरडत असते आणि विद्याधरच्या आता तावडीतून ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि तेवढ्यात बाजूला होते. सुनीता तेथे येते. आता मात्र ह्या विद्याधरने तिचा जोरात हात हिसकवून पकडलेला असतो. सुनीता घाबरून म्हणते की काय झालं छोट्या मालकीनबाई, काय झालं. आणि तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की काय मालकीनबाई, आणि हे बघा मला तर तुमची मालकीनबाई आहे ना ती लई आवडली. आणि लगेच तिचा हात मात्र जोरजोराने धरतो. आनंदी बिचारी आता हात सोड म्हणून त्याच्या हातातून हात हिसकवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. आता मात्र मी काही हिचा हात सोडत नसतो. तेव्हा आता सुनीता म्हणते की हे बघा छोटे मालक सोडा, मी तुमच्या पाय पडते पण आनंदी मालकीनबाईला सोडून दे. तेव्हा मात्र आता तो तिचा हात जबरदस्तीने धरतो आणि म्हणतो की आता ह्या हाताने मात्र रोज खमंग असं स्वयंपाक बनणार आणि मी मात्र ह्या हाताचं जाहीरपणे कौतुक करणार. म्हणून तो आनंदीला जवळ ओढत असतो तिचा हात पकडून आणि तिचा हात पकडून तो तिला आता जबरदस्तीने तो हात मात्र काहीतरी आता त्याच्या हाताचा किस वगैरे घ्यायचा असतो. आनंदी मात्र हात हिसकावत असते आणि सुनीताताई सुद्धा आता सोडवण्याचा आनंदीला खूप प्रयत्न करत आहे, परंतु हा विद्याधर सोडायला तयार नसतो. आणि तेवढ्यात माई आवाज देतात की आनंदी, आणि विद्याधर लगेच हात सोडतो आणि आता आनंदी रडत असते बिचारी. तर विद्याधर रागाने तिला म्हणतो की हे बघ कोणीतरी आलं म्हणून हात सोडला, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो हात आहे ना तर तो रोज पकडला जाईल. आनंदी खूप घाबरलेली असते आणि विद्याधर लगेच रागाने तेथून निघून जातो. सुनीताताई आनंदीला आधार देतात, धरतात. आता माई नाही तर आरती आलेली असते. आता जेव्हा आरती आत येते आनंदी खूपच घाबरलेली दिसते. आरती तिला विचारते की आनंदी काय झालं, अगं तू इतकी का घाबरलीस आणि तू ह्या साडीमध्ये काय आहे, नक्की तुझं काय चाललं. आणि तेवढ्यात मात्र आनंदी म्हणते की आरतीताई तू इथे काय करतेस. त्यावरती आता आरती म्हणते की अगं हे बघ काल मात्र तू फोनवर जे काही बोलली तुझ्या आवाजामुळे आता खरंच आम्हाला खूप टेन्शन आले होते आणि आव्हांना सुद्धा रात्रभर झोप लागत नव्हती. नक्की काय झालं होतं आम्हाला खरंच कुणाला काही कळण्याचे झाले. आम्हाला तुझी फार काळजी लागलेली होती आणि तुझी काळजी वाटल्यामुळे लगेच मी तुला सकाळी सकाळी भेटायला आले. पण अगं आनंदी हे सगळं नवीन नाटक काय आहे, तू ही साडी का नेसलीस, काय झालं. त्यावरती आनंदी म्हणते की हे बघ आरती मी तुला सगळं काही सांगते, तू शांत हो, प्लीज शांत हो, तू आतमध्ये चल बरं, मी तुला सगळं काही सांगते. म्हणून ती आरतीला घेऊन आतमध्ये जाते. त्यानंतर विद्याधर जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा आता धनश्रीची कुठेतरी जायची तयारी सुरू असते, म्हणजे डॉक्टरांकडे. ती काहीतरी आता बॅग वगैरे भरते. आता तिला डॉक्टरांकडे जायचं असतं, कागदपत्रे वगैरे घेते. आणि आता विद्याधर तर खूपच खुश असतो. तो म्हणत असतो की खूपच मज्जा आली आणि आता मात्र खूप मज्जा येत राहणार आहे. आता रोज मला अशीच मजा येणार आहे म्हणून स्वतःशी खूप हसत असतो. तर तेवढ्यात धनश्री त्याला म्हणते की आहो मी जरा बाहेर जाऊन येते. त्यावर तर विद्याधर तिला म्हणतो की जा की आणि कायमची जा. तेव्हा आता धनश्री म्हणते की आहो काय बोलतात,
तर विद्याधर म्हणतो की अगं माहेरी जा, मी तुला वर जा नाही म्हटलो. त्यावरती धनश्री म्हणते की हे बघा उद्या वटसावित्रीची पूजा आहे आणि त्यासाठी सामान आणायला मी बाहेर चाललेले आहे. त्यावरती मात्र आता लगेच विद्याधर तिला म्हणतो की अगं हे बघ कशाला त्या वटसावित्रीचं नाटक करते, कशाला हे सर्व. त्यावरती मात्र आता धनश्री रडतच म्हणते की अहो हे बघा का तुम्ही कायमच हे सर्व असं करतात, अहो मी फक्त बाहेर जाते, एक बायको म्हणून तुम्हाला सांगते. तर विद्याधर म्हणतो की जा ना, मी कुठे काय म्हणतो, एकदाच जा, तुला कुठे जायचं असेल तिकडे जा, माझं डोकं तू काही तू खाऊ नकोस, उगाच मात्र तुम्हाला डिस्टर्ब करते. तेव्हा आता बिचारी धनश्री निघून जाते. तेव्हा आता हा विद्याधर इतका तर खुश होत असतो आणि इतका खुश, त्याला आनंद झालेला असतो. तो लगेच आनंदही आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे हे आता म्हणत असतो, त्याला इतका आनंद होतो. त्यानंतर आता इकडे आनंदी आरतीला घेऊन आतमध्ये येते. तेव्हा आता आरतीला ती सर्व काही सांगते. तर आरती म्हणते की आनंदी अगं तू वेडी आहेस का, अगं हे बघ आनंदी तू काय करायला निघालीस, तुझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या मुलांची तू आई व्हायला निघालीस का, अगं असा तू विचार कसा करू शकते. त्यावरती आई आनंदी म्हणते अगं आई होण्याला मात्र वयाचं बंधन नसतं. हे बघ अगं एखाद्या बाईला एखाद्याची सून होण्यासाठी किंवा एखाद्याची बायको होण्यासाठी काहीतरी शिकावं लागतं, पण आई होण्यासाठी काही शिकावं लागत नाही. बाईच्या रक्तातच माया असते. त्यावरती आरती म्हणते की आनंदी अगं हे बघ ते सगळं बरोबर आहे, परंतु ह्या सगळ्या नाटकाचा काही फायदा होईल का, आणि त्या मुलांची खरंच मन बदलणार आहे का, नक्की काहीतरी फायदा होईल का. त्यावरती आनंदी म्हणते की हो नक्कीच बदलतील. आणि बघ ना अगं आजच आरतीताई मी तुला आत्ताच सांगितलं की नाश्त्याच्या टेबलवरती का होईना की माझ्या हातच्या चवीमध्ये त्यांना त्यांची आई सापडली, आणि बघ ना मात्र त्यांनी त्याच चवीमुळे मला त्यांच्या आईचा दर्जा दिलेला आहे. असे सांगत असताना आनंदीचे डोळे भरून येतात. आणि तेव्हा आरती म्हणते की ठीक आहे तू म्हणते तर काहीतरी तू नक्की विचार करूनच बोलत असशील, पण ह्या सगळ्यामध्ये मात्र तू स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. त्यावरती आनंदी म्हणते की हो नाही घेणार. आणि ते शिल्पाताई लगेच आवाज येतात की आनंदी आनंदी अगं कुठे मेलेली आहेस, ए लवकर. तेव्हा आनंदी आवाज देते की हो शिल्पाताई येते. आणि तेवढ्यात मात्र आरतीला म्हणते की आरती तू जा आता, मी आता कामाला लागते, आपण नंतर सविस्तर बोलूयात. आनंदी आणि सुनीताताई बाहेर येतात. आरती आता निघून जाते. त्यानंतर युगंधर आणि शिर्केकडे आपल्या कारखान्याच्या ऑफिसमध्ये आहेत. आता युगंधर थोडासा डिस्टर्ब असतो. शिर्के विचारतात की काय झालं मालक साहेब, तुम्ही आज थोडेसे डिस्टर्बच आहात. तेव्हा युगंधर म्हणतो की आज मात्र आनंदीला त्या नोकराच्या कपड्यामध्ये बघून माझी खरंच स्वतःची खूप चिडचिड झाली. पोरांना जे सत्य कळू नये आणि त्यांना धक्का बसू नये, आनंदी स्वतःहून घरातील मोलकरीण बनून राहते आणि खरंच मला स्वतःला खूप अपराधी वाटतं. आणि हे बघ बायकोचा आधार सुद्धा मी तिला दिलेला नाही आणि घरात सुद्धा तिला निंबाळकरांची सून म्हणून काही अधिकार मिळालेले नाही, आणि माझीच मुलं मात्र तिला घरातील नोकर समजून तिच्याकडून काम करून घेणार, सेवा करून घेणार, आणि एवढं सगळं काही माझ्या डोळ्यासमोर घडत असताना मला गप्प बसावं लागतं. तेव्हा आता युगंधरांचं हे बोलणं ऐकून शिर्केंना मात्र फार हसायला येतं. ते हसत असतात. युगंधर शिर्केंकडे पाहत असतात. तेव्हा युगंधर म्हणतो की अरे मला त्रास होतो, टेन्शन आलेला आहे, आणि तू का हसतो, अजूनपर्यंत तुम्हाला किती कोड्यात टाकणार आहेस बरं. त्यावरती आता शिर्के म्हणतात की हे बघा मालक साहेब, आणि हे बघा आज मात्र आनंदी बद्दल तुम्ही इतक्या काळजीनं आणि पोट तिटकीने बोलायला लागलात. आनंदी बद्दल हे सर्व काही ऐकताना खरंच मला खूप बरं वाटलं. तेव्हा युगंधर म्हणतो की नवल वाटण्यासारखं काय आहे, ही फक्त साधी माणुसकी आहे, आणि हे बघा एखादा जनावर जर पाळलं तर काही दिवसातच त्याचा लळा लागतो, आणि आनंदी तर एक माणूस आहे, आणि मी स्वतः मात्र तिला तिच्या जवळच्या माणसापासून दूर करून माझ्या घरामध्ये घेऊन आलो. तिची काळजी घेणं ही माझी जबाबदारी नाही का. आणि हे बघा शिर्के काही पण परंतु पॅरिसची जी काही ऑर्डर होती ती आपल्याला आनंदीमुळेच मिळाली होती, आणि शेवटी तिच्यामुळेच ती ऑर्डर पूर्ण सुद्धा झाली. एकतर मी तिला लग्न करून घरी घेऊन आलो, आणि एखादा बाहेरचा माणूस जर कोणी आला तर त्यांनी मात्र आनंदीला नोकराच्या कपड्यामध्ये जर बघितलं तर ते काय म्हणतील, अरे निंबाळकरांच्या पूर्ण खानदानीची इज्जतच मिटून जाईल. त्यावरती आता हे सर्व काही ऐकल्यानंतर शिर्के म्हणतात मालक साहेब घरामध्ये नोकर बनून राहण्याचा निर्णय आनंदीच्या स्वतःचा आहे. हे बघा वाड्यामध्ये आता नोकरांनी त्यांच्या युनिफॉर्म मध्येच राहावं हे तर ठरलेलं आहे. आणि शिर्के मात्र असं म्हटल्यानंतर आता युगंधरांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन येतो. तो लगेच म्हणतो की शिर्के मला तोडगा मिळाला म्हणून तो खूप खुश होतो. त्यानंतर मात्र आता पृथ्वी आवाज देत असतो की काका काका लवकरात लवकर टॉवेल घेऊन या. आणि आता टॉवेल आणायचं म्हणून आता हे काका धावतच जात असतात की आणतो. आणि जेव्हा ते पायऱ्या चढून वर येत असतात तर त्यांचा अचानक पाय घसरून पाय मुरगळला जातो आणि ते जोरात खाली पडतात. त्यांच्या पायाला त्रास होत असतो. आणि तेवढ्यात आरती तेथून जात असते.
आता आरती जात असताना मात्र आता लगेच आरती पाहते. आरती मात्र काकांना उठवते आणि काय झालं काका असं विचारते. तेव्हा आता काका म्हणतात की अगं धावपळत जात होतो पण अचानक पडलो आणि पाय मुरगळला. आणि तेवढ्यात पृथ्वी पुन्हा आवाज देतो की काका टॉवेल घेऊन येतात का, टॉवेल आणा लवकर. तेव्हा काका म्हणतात की हो साहेब फक्त 2 मिनिट. त्यावरती आरती विचारते दुसरं कोणीच नाही का टॉवेल देण्यासाठी घरामध्ये. तेव्हा काका म्हणतात की नाही सगळेजण बाहेर गेलेत. आरती म्हणते की एक काम करा मला द्या मी टॉवेल नेऊन देते. तेव्हा काका घाबरतच म्हणतात की नको नको मी जातो. आरती म्हणते की नाही काका तुम्हाला त्रास होत असेल खरंच द्या माझ्याकडे. आणि शेवटी काका हे आरतीच्या हातात टॉवेल देतात आणि म्हणतात की वर गेल्यानंतर जी काही दुसऱ्या नंबरची खोली आहे तर ती साहेबांची आहे. तर आरती म्हणते की ठीक आहे. तेव्हा आता आरती रूम मध्ये येते आणि दरवाजा वाजवते आणि जाता कोणी दिसत नाही म्हणून ती आतमध्ये येते आणि समोर बेडवर मात्र आता पूर्ण कपड्यांचा पसारा पडलेला असतो. आरती मात्र तोंड थोडंसं वाकडं करते आणि तेव्हा आता ती बाथरूमकडे येते आणि जेव्हा मात्र आता ती दरवाजा उघडते आणि आतमध्ये बघते तर काय पृथ्वी आता तो दाढी वगैरे करत असतो. आणि तेवढ्यात मात्र आरती बघून खूपच घाबरते आणि जेव्हा मात्र आता तो हात पुढे करतो तर आरती लगेच त्याच्या हातामध्ये टॉवेल देते. आरती त्याच्याकडे पाहते. त्याच्या अगोदर लक्षात येत नाही पण जेव्हा तो पाहतो तेव्हा दोघंही एकमेकांकडे पाहतच असतात आणि दोघांना मात्र आता एकमेकांचं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आनंदीला काहीतरी जखम झालेली असते डोक्याला आणि तिच्या डोक्याला मात्र जबर मार वगैरे लागलेला असतो. ती शुद्धीवर नसते आणि त्याच वेळेस मात्र आता युगंधर तिच्या जवळ उभा राहतो आणि त्याला मात्र आता म्हणजे ते शब्द आठवतात कारण आनंदी वटपौर्णिमा तिला करायची असते. कारण तो तिला म्हणलेला असतो की तुला वटपौर्णिमा करण्याची काही गरज नाही. पण आनंदी म्हणलेली असते की हे बघा तुम्ही जरी मला बायको म्हणून मानत नसाल पण मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे त्यामुळे मला ही वटपौर्णिमा पूर्ण करायची आहे. आणि तेव्हा युगंधर स्वतः आनंदी मात्र जखमी अवस्थेत बेशुद्ध आहे म्हणून तिची स्वतः वटपौर्णिमा करायला तो तयार होतो. आनंदीचे ते व्रत पूर्ण करण्यासाठी आता तो स्वतः पूजेचं ताट घेऊन तेथे वडाच्या झाडाजवळ येतात आणि तेथे धनश्री आणि अगोदर सगळ्या बायका आलेल्या असतात. माई सुद्धा असतात आणि तेवढ्यात आता युगंधरच्या हातामध्ये पूजेचं ताट वगैरे बघून जेव्हा युगंधर गाडीच्या खाली उतरतो तेव्हा धनश्री म्हणते युगंधर भाऊजी तुम्ही इथे काय करतात. तेव्हा युगंधर मात्र वडाच्या झाडाकडे पाहत असतो. तेव्हा आनंदीला जी पूजा करायला जमलेलं नाही तर ती पूजा आज युगंधर पूर्ण करतो. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.